व्हिडिओ पाहण्याआधी लाईक सबस्क्राईब शेअर करा. लगेच तुम्हाला दुसरा नवीन व्हिडिओ मी बनवून पाठवत आहे. काय माणसाला आहे आपला. हे बघा ह्यांचं वय किती तरी आणखी जोर काढतात बघा. ह्यांचं 87-88 वय आहे तरी बघा व्यायाम कसा आहे. असं शरीर लावते कावळे फक्त काय 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 काय. आता हे माणसाने उभा काय आहेत नीट. यांचं 87 वय आहे. नाना उभा राहा आता. कसं आहे तुमचं वय किती आहे. 88. तरी तुम्ही आणखी असं जोर काढताय. होय म्हणजे ही देशी खाण्याचा फरक आहे बघा. देशी खाण्याचा. हां चला कसं आहे असं व्यायाम करत जावा तुम्ही. तुम्हाला काही सुधी होणार नाही. कसं BP वाढणार नाही. काही सुधी होणार नाही. असा व्यायाम करा आणि देशी खावा. शरीराला ताण द्या. हा शरीराला ताण द्या. ताण दिल्याशिवाय शरीर नाही. शरीर नाही. आपण आता शंकर फुले यांची मुलाखत घेणार आहे आयुर्वेदिक औषधासाठी. त्या दिवशी आपण घेतली मुलाखत पण त्यातली बी आणखीन औषध राहिलेली आहे. ती काही पित्तासाठी काय आणखीन अशी औषध बरीच आयुर्वेदिक औषधी राहिली ती. त्या मुलाखत घेण्यासाठी आपण आता घेणार आहे. हां सांगा बरं तुमची मुलाखत. कोणतं औषध आहे आयुर्वेदिक औषधासाठी आपल्या ह्यासाठी पित्तासाठी आणखीन काय. पित्तासाठी बाकीचं सकाळी उठल्या का न खाता हां पाणी प्यायचं नाही. काय करायचं नाही. चूळ भरून तोंड धुवून किंवा आंघोळ करून ती करायचं. आणि आपल्या 1-2 बोटावर जेवढी हळद बसल एवढी हळद तेवढी घ्यायची तोंडात टाकायची आणि तांब्याभर गार पाणी वरनं प्यायचं. असं एक 15 दिवसाचा कोर्स करा. ज्याचा जादा पित्ताचा ज्याला आजार आहे पित्ताच्या ह्याच्यापासून दम्याचा सुद्धा उपचार होतो त्याचा कमी आला पाहिजे त्यात. हां असा होतो या हळदीमुळं. हां खरंच आहे. आता शेळीच्या दुधाची माहिती ती देणार आहे. आयुर्वेदिक एकदम चांगलं दूध शरीरासाठी. दूध शेळीचं दूध चांगलं आहे. शेळी दुधाची माहिती सांगा तुम्ही. वैसे शेळी दुधाची शेळी रानात शिणणारी शेळी आणि ती जवळजवळ 100च्या पुढच्या वनस्पती खाती या. मग त्या वनस्पतीपासून दूध त्याला शोर केकर कुठलीही वस्तू त्याच्याबरोबर राहत नाही. आणि त्या शेळीचं त्या खाण्याचं तिचं दूध तयार होतं आणि ते दूध मुलासनी जरी पाजलं तर ती मुलं निरोगी होतं. त्याला जन्मस्थ जरी जबांब चांगलं तरी पण त्याला जन्मस्थ पहिला रोग आईच्या पोटात रोग असतो या. आणि रोगी थोडा पण बाहेर त्याचं वय वाढेल तसं त्याचा रोगसुद्धा वाढतो या. आणि मग आपल्याला कळून येते की ही बाबा ह्याला आजार आहे काहीतरी हे आहे काहीतरी. तर त्या शेळीच्या दुधापासून ते आजार खलासच होतो. लहानपणापासून दूध मिळतं असं आहे. हे बघा आपण बघून शकतो बघा शेळ्या किती झाडपाला खाते बघा. समजा धनुच्या खाते ते कोणतं नाही ती पाला खाते ते. त्यामुळं शेळीचं दूध एकदम शरीराला उपायकारक. शेळी काय काय खाते. केकर खातिया नेपत खातिया शिंगून खातिया निरगुडी खातिया सुबाबळ खातिया बाबळ खातिया आंबाचीचा सगळे वनस्पतीची खाते. आणि त्या लिंब खातिया शेळी. आणि लिंब इतका आरोग्याला चांगला आहे ती बोलायचं काम नाही. असं आरोग्याचं स्वच्छच होऊन शेण जाते. नेहमी लोक पाडव्या दिच्याला लिंब म्हणून शेणा तयार करते आणि ती लिंब खाते ती. का तर त्याला कारण आहे ही की बाबा ह्या लिंबापासून आजार कमी होतो. खरं आहे. म्हणजे लिंबापासून आजार कमी होतो ही कारण आहे. त्यामुळंच लिंब गुळ आणि ही पाडव्याला खाते लोक. ही महत्वाचं गुण आहे त्यामुळे ती खाते. पहिल्या माणसाला ती कळून आलेलं की हे लिंबापासून आजार मुक्त होते तर म्हणून त्यांनी लिंबाचा उपयोग केलेला आहे की पाडव्यासाठी. आता याचा वापर नाही लिंबाला तोंडावर सुद्धा धरत नाही. हां आता ते दात तर कोण घासत नाही लिंबा काढायला. पहिले काय आता काय बरेच निघत नाही तिथे दाताच्या काड्या फरा पाला वाढायचा आणि ती काड्या धरून कच्चा दातांनी चावायच्या आणि घाट ते दिशा
पोट खाते ते लगेच पीठ खतम. हा पीठ खतम सगळ्या गोष्टीत कधी त्याचा ताप थंड त्याला येत नाही काय होत नाही काय सुद्धा नाही काय नाही लिंबाचा मी सुद्धा अनुभव घेतलाय. लिंबाचे मी दात काढे पण बऱ्याच ह्याला फरक पडतो आपला. पोट ही चालतं त्याचं पीठ कमी होतं समजा होतं असं आहे. आणि पोट गच व्हायला कारणच असते बघ आपल्याला बुलडी येणं पोट गच होणं काय काय अशा गोष्टी म्हणजे ह्या पित्तामुळं तयार होते त्या. हां आणि ह्या पित्ताला ही जरी ज्या माणसाला आहे त्या माणसाने हळद खायची वरण तांब्यावर पाणी गार पाणी प्यायचं आणि पाणी पिऊन असा कोर्स तुम्ही एक 8 ते 10 दिवस करा आणि 10 दिवसानंतर तुम्हाला कळते की बाबा आपल्याला ह्याचा खरं गुण आहे का काय. डॉक्टर दवाखान्यात तुम्ही घालवू नका. हे बघा ह्यांचं वय आता 88 वय आहे तरीही साधारणपणे दिवसाला 5 ते 6 किलोमीटर प्रवास करतात शेळ्या घेऊन हिंडवायला. पुन्हा सकाळी रोज गावात एक चक्र असते आणि पाणी आणायचं काम ह्यांच्यावर असतं बघा. त्यामुळं ह्यांचं शरीर कसं आहे बघा खणखणीत ह्याची. BP नाही शुगर नाही साखर नाही काही नाही तसं काय आणखी आणि बाकीचं काय तकलीफी नाही. ही म्हणजे कशामुळं ह्यांचा व्यायाम कंटिन्यूत असल्यामुळं आणि देशी पहिलं खाद्य खाल्लं असल्यामुळं ह्याचनी ही फरक जाणवतोय. म्हणजे बाकीचा आजाराला कोणतंही तकलीफ नाही ह्याचनी. सांगा 35 ते 40 सांग. वजन 35 ते 40 किलो ह्यांचं वजन आहे जास्त नाही. आता आपण ट्रॅक्टरच्या आणि बैलाच्या मेहनतीची मुलाखत यांच्याकडे घेणार आहे. दोन्हीत फरक किती ना बस सांगा फरक दोन्हीतलं किती. ट्रॅक्टरचं म्हणजे 100 पेटी रान बैलान निघतं. हां नांगरायचं पेरायचं कोपरा ना कोपरा जमीन जागच्या जागेवर राहते. ट्रॅक्टरनं आता तसं नाही. ह्या कोपऱ्याची माती त्या कोपऱ्याला चढ झालं पाणी तिथं जात नाही आणि ह्या जागेला डबरा ह्या पाण्यातून निघत नाही. दात डबरी पडते पिकात सुद्धा साधत नाही आणि पिकं येत नाही. तर तुम्ही बतायची बघा काय आता हे बघा आमचा ट्रॅक्टर तिकडे चालू आहे पाठीमागं. ती बघा ह्या कोपऱ्याला इकडं डबरं झाले मुलकाचं इकडे ह्या बघा आमच्यात होय आणि ह्या कोपऱ्याला चढ झाला आहे चढ झालं आणि त्या कोपऱ्याला पाणी चढत नाही. चढत नाही. हे असं परिणाम व्हायला आता वाढायला एका साईडला डबल होतं एका साईडला चढवतोय आणि ट्रॅक्टरनं जर नांगर चिखला जरी आवत फिरला तर रान गोठानं होते तसं दुमडा होते. तसं बैलानं तसं पहिलं होत नव्हतं. नाही पण त्या पावसात बैल चालतो. आता किती आता कसं आहे ट्रॅक्टरने पेरलं तर चिखलात पेरा येत नाही आणि वाढलं का उगवत नाही रान कापलं का उगवत आहे नाही. आणि ही यांचा जोडदार आपलं बाबराव आहेत पहा. ही दोघं जण मिळून दिवसभर असे शेळे मेंढे घेऊन ह्यांचा कंटिन्यूत व्यायाम असल्यामुळं ह्यांनी काही सुधी नाही आणि ह्यांनी ह्यांच्या आयुष्यात कवा राखली नाही हिप्पी म्हणून ह्यांचा वाढत नाही BP. ह्यांनी देशी खाल्लेला आहे. ह्यांनी पहिलं कवा सुद्धा काय हिप्पी टाकली नाही काय नाही. आता ही पोरं कसं आहे लगेच टाकते हिप्पी लगेच वाढते ती सवयची ह्यांचा BP वाढतोय नाही. होय आताच पोरं लगीन झालं हां की त्याच्यात मी त्याला बायको कवा इथे आणि कवा जाते अशी ह्यांची ही. हां पण पहिल्या माणसाची 2-2 वर्ष त्याला बायकोच माहीत नव्हती लगीन होऊन आपली कोणची बायको. हां अशा रूपानं पहिली लोक वागत होती. आणि आज असं आहे की ही लग्न झालं म्हटलं की बायको नवरा ही दोन्ही एका हातुरणात झोपली. ती कायम परीने एका हातुरणावर झोपली. हिचा रोग त्याला आणि तिचा रोग त्याला त्याची बाग असं आहे. खरं आहे. तुम्हाला आमच्या गावातील खेड्या गावातील माणसाचा आयुष्य कसं आहे ती तुम्ही सांगा. हे बघा ह्यांचं हे आयुष्य असं आहे. ह्यांनी हाताला दुःख आहे पण शरीराला सुख आहे म्हणजे तब्येतीच्या बाबतीनं हे त्यांचा व्यायामासारखा चालू आहे. पण तुमचं कसं आहे हाताला सुख रोज मग शरीराला दुःख. BP वाढला साखर वाढली ही तुमचं चालूच आहे. पण ह्यांचं तसं नाही. ही सकाळी 5:00ला उठून ह्यांचा कंटिन्यूत व्यायाम चालू असल्यामुळं ह्यांनी बाकीची काही तकलीफ होत नाही. हे बघा ही आता बघा सकाळपासून आता साधारण 6 वाजता झाल्या तरी आणखी शेळे हिंडी होत बसले. ही म्हणजे ह्यांचा व्यायामच आहे चालू. तुम्ही जर असा व्यायाम केला तरी तुम्हाला सुद्धा तकलीफ काही सुद्धा होणार नाही. महत्त्वाचं व्यायाम आणि देशी खाणं आणि बाकीचं लय चायनीज वस्तू खाणं बंद करायचं म्हणजे देशी खायचं.
तुम्ही खाऊन खाऊन वजन वाढवू नका. हां वजन वाढवलं की तुम्ही कमी आला. हां खरंच आहे. माझं हे बघा आणखीन ती शेळ्या मेंढ्या हिंडू ते दोघं आणखी बघा. हे बघा ही बाबरावची म्हणजे यांचा व्यायाम चालू आहे कंटिन्यू. आणखीन तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ती कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा.